जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती देणे तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा तुमच्या लागुरु निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो. लढीबाळ नामा विठोबाचा दास लढीबाळ नामा विठोबाचा दास याचे चरणासी दंडवत. नमो अगणित गुणा देवादी देवा. नमो अगणित गुणा देवादी देवा. माझ्या सोपान देवा नमाना तुझ माझ्या सोपान देवा. श्री गुरु सारिका पाठी राखा इतरांचा लेखा पूर्ण करी. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुं तं नमामि. जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त नामदेव आहे. त्यांचा 3 चरणाचा अभंग. या अभंगातून नामदेव आहे
आपल्या जन्मोजन्मीच्या भक्तीच्या संदर्भात निर्धारपूर्वक बोलत असताना जी जन्मोजन्मामध्ये भक्ती केली तीच भक्ती इथून पुढेही तेच भक्तिप्रेम आमच्या जीवनामध्ये आम्हाला देऊ कर, अशा प्रकारची मागणी पंढरीश परमात्म्याची करत आहे. देवाकडे निर्वाळा देत असताना नामदेवराज सांगतात, देवा जन्मोजन्मांतरामध्ये आम्ही तुझी भक्ती केली, एका जन्मापुरती केली नाही, अनेक जन्मामध्ये तुझी भक्ती केली. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती आणि या भक्तीच्या जोरावरती तुला प्राप्त करून घेतलाय. सहजासहजी तू आम्हाला प्राप्त झाला नाही. आता प्राप्त झालास ना, ज्या साधनाच्या जोरावर तू प्राप्त झालास ते साधन इथून पुढे आमच्याकडून करू दे. भक्ती प्रेम सुख देऊनी कृपाणी नामदेवराज सांगतात, ठेविया फुले चरणी जन्मोजन्मी, आणि तुझ्या चरणाचं वास्तव्य कायम स्वरूपीचं आम्हाला देऊ कर. हे फुकाट मागणं नाही. नामदेवराज सांगतात, नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, फुकाचे म्हणजे फुकटचे नाही, निर्धाराचे निश्चयाचे, अशा प्रकारचे आम्ही तुझे दास असल्या कारणाने, भक्त असल्या कारणाने. नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, धारुक नामाचे तुझे देवा, भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी विठ्ठल. अभंगाचा थोडक्यात भाव तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 39 वर्ष आपण या ठिकाणी किम निमित्ताने जमलो आहोत. शांत बसा. काय होतं, कधी कधी असं असतं, ज्याचा कटाळा त्याचा वानवळा येतो. आता आल्याहून टाकून देता येत नाही, असंही होतं. गेली 39 वर्षे या ठिकाणी आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करत आहोत. दादांच्या आश्रयेत, दंडोपंत दादांच्या आश्रयेत, कोळी दादांच्या आश्रयेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आशीर्वादाने, थोरा मोठ्यांच्या साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने हा अव्याहतपणे असा आतापर्यंत चालत आलेला सप्ताह, आणि या सप्ताहातील आज जागराची सेवा. आज सेवा करायचं म्हटलं, आज पुढे बसलेली सर्व मातबर मंडळी आहेत, आणि यांच्या पुढे जर बोलायचं म्हणलं थोडस अवघड आहे. काय होत, इतरत्र धाक वेगळा, तो परवडतो, पण संप्रदायामध्ये एक सात्विक धाक बसला ना, तो धाक आपलं कल्याण करत असतो. कारण मग त्याला सरळ चालायला शिकवतो. आता जितकं सरळ चालता येईल तितकं चालण्याचा प्रयत्न, म्हणजे आधी काय हळू आपण चालत नव्हतो, कधी कधी विषयांतर होत होतं, थोडस त्याला फाटा देऊन आपल्या चिंतनाकडे थोडस ओळायचं. आपण आहोत ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये. ज्ञानोबरायांचा विचार केला, ज्ञानोबरायांना ज्यांनी पाहिलं, ज्ञानोबराय त्यांना त्यांच्यासारखे वाटले. पारमार्थिक लोकांमध्ये ज्ञानोबरायांना जसं ज्यांनी पाहिलं, त्यांना तशी ज्ञानोबरायची. आमच्यासाठी कधी साधकासाठी मायबाप दिसले असतील, योग्यांसाठी ती माऊली दिसली असेल. अनेक विचार केला, ज्यांनी ज्ञानोबरायांकडे पाहिलं, ज्ञानोबरायांना आपले वाटले, आणि आपल्यासारखे आपल्याला जवळ करणारे कोणीतरी वाटले. ज्ञानोबरायांच्या अनेक अशा प्रकारचे पैलू आपल्याला पाहता येते. अनेक प्रकारे ज्ञानोबरायांकडे पाहता येते. एक तत्वज्ञ म्हणून पाहता येईल, एक वैज्ञानिक म्हणून पाहता येईल, एक ज्ञानी म्हणून पाहता येईल,
एक योगी म्हणून पाहता येईल, भक्त म्हणून पाहता येतील, अनेक पैलू आहेत. इतके पैलू आपल्याला काय पाहता येणार नाही. प्रामुख्याने आपल्याला गरज आहे त्याचे 1, 2, 3 प्रमुख आपल्याला या ठिकाणी गोष्टी पाहिजे. ज्याने अव्याहतपणाने योग साधना केली, पण कधीतरी कुठेतरी अडखळा पडला, कोणाकडे पाहावं? त्यांनी ज्ञानोबारांकडे पाहावं. योगाला सोपं नाही महाराज. ज्ञानोबारांनी योगाची वाटा निघाली का सुगटा हे सांगत असताना योग किती अवघड आहे हे आपल्या सर्वांना सांगितलं. पण असे असणारे अवघड सांगणारे ज्ञानोबाराय यांना योग मुळात अवगतच होता. अवगत होता म्हणजे ज्ञानोबारांची परंपरेचा विचार केला तर ज्ञानोबारा सांगतात ही परंपरा माझी योग्याचीच आहे. एव गुरुक्रमा कृपे लादले म्हणतात महाराज. मला वाटते 18व्या अध्यायामध्ये शेवटी बोलत असताना हे समाधी धन जे प्राप्त झालं ते समाधी धन आमच्या पूर्वजांपासून आलं. कुठून आलं? ज्यांनी योगाचा अभ्यास केला. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला आदले ही इथून आलेली आहे. आदिगुरु शंकरापासून आलेली ही परंपरा, नाथांपासून आलेली ही परंपरा योगाची परंपरा. म्हणून योग्यांना सुद्धा आपली आई म्हणून बसले ज्ञानोबा. कोण बसलं? ज्ञानराज माझे योगाची माऊली, ज्ञानराज माझे योगाचे माऊली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. किती योग येत होता माऊलींना. गीतेचा विचार केला तर गीतेतील 18 योग ज्ञानोबारांचे. त्याच्यातील 6व्या अध्यायामधला योग हे सांगतो की ज्ञानोबाराय योगामध्ये किती प्रवीण. आपल्याला उदाहरणच पाहिजे झालं. ज्यावेळेस ज्ञानोबाराय नामदेवरायांना संगतीत घेऊन तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करून येत असताना मारवाड प्रांतामध्ये आल्यानंतर ज्ञानोबारायांना तहान लागली, नामदेवरायांना तहान लागली. वाळवंटाचा प्रदेश पाहतात कुठेही पाणी दिसत नाही. इकडे तिकडे पाहिलं, जवळच एक बावी
खूप विहीर दृष्टीत पडली आणि पडल्यानंतर ज्ञानोबारायांनी त्याच्यामध्ये डोकवलं, नामदेवरायांनी डोकवलं, त्याच्यामध्ये वाळवंटातील विहीर पाणी किती असेल? अगदी थोडं पाणी. विहीर खूप खोल आहे आणि विहिरीच्या तळाला थोडंसं पाणी आहे. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांकडे पाहावं आणि नामदेवरायांनी ज्ञानोबारायांकडे पाहावं. दोघं एकमेकाकडे पाहतायत. ज्ञानोबारायांना थोडंसं हसू आलं. ज्ञानोबाराय म्हणतात, नामदेवराय, आता मला योग सिद्धी प्राप्त आहे. मी खाली जाऊन पाणी घेऊन येतो आणि तुम्हाला देतो. मी प्राशन करतो. नामदेवराय सांगतात, अजिबात जमणार नाही. मी पिऊन येतो पाणी. मग लघिमा नावाच्या सिद्धीचा उपयोग केला आणि ज्ञानोबाराय सूक्ष्म असणारं रूप धारण केलं आणि पाण्यापर्यंत खाली पोहोचले. पाणी प्राशनी केलं महाराज. त्या तीर्थयात्रेच्या प्रसंगामध्ये नामदेवराय वर्णन करतात. काय गोड वर्णन केलंय. विठ्ठल विठ्ठल लगमेचे लागव करुणी लगमेचे लागव करुणी लगमेचे लागव करुणी लगमेचे लागव लगीमेचे लागव करुणी ते अवसरू उतरोणी करी घेतले उदक. छोटस सूक्ष्म रूप धारण केलं आणि ज्ञानोबाराय पाण्यापर्यंत गेले. पाणी प्राशन केलं. याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबारायांना प्रत्येक योग येत होता, प्रत्येक सिद्धी येत होत्या. म्हणून ज्ञानोबारायांकडे पाहायचं झालं तर योग एक महान अशा प्रकारचा योगी म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. म्हणून सुरुवातीला प्रमाण देऊन गेलो. योग्याची माऊली ज्ञानोबाराय योगी आहेत. निश्चय योगी नाहीत महाराज. ज्ञानोबारायांकडे पाहिल्यानंतर ना एक खूप मोठा तत्ववेत्ता ज्ञानी अशा प्रकारचा महात्मा आपल्याला दिसतो. विठ्ठल ज्ञानोबारायांना ज्ञान मिळवण्यासाठी कुठे जावं लागलं नाही, कुठं जावं लागलं नाही. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी. ज्ञानोबाराय म्हणजे कोण? ज्ञानालाच फुटलेली अवयव, ज्ञानालाच फुटलेला कोम म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांना ज्ञानियांचे राजे म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? निस्ते राजे म्हटलं जात नाही. काय कितीतरी प्रमाण देता येतील. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. किती ज्ञान आहे.
ज्ञानेश्वरीचा विचार केला, ज्ञानोबारांनी जेवढे जेवढे दृष्टांत दिले त्या सर्व दृष्टांतामध्ये ज्ञानोबारांनी तळागाळापासून उच्च लेवल पर्यंत सर्व दृष्टांत दिले. अगदी संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टीपासून परमार्थातल्या उच्च कोटीच्या गोष्टीपर्यंत अनेक दृष्टांत आपल्याला पाहता येतात. म्हणून ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा पुतळा, कैवल्याचा पुतळा ज्ञानाचा विचार केला तर ज्ञानोबारायण यांचे शिरोमणी आहे, ज्ञान यांचे गुरु आहेत. म्हणून ज्ञानोबारायांकडे पाहताना योगी म्हणून पाहता येईल, तसं ज्ञानोबारायांकडे ज्ञानी म्हणून, ज्यांचं नावच ज्ञानोबाराय आहे, ज्यांचं नावच ज्ञानदेव आहे. आपल्यासारखं नाही, आपल्या नावात काय अर्थच नसतो. नावाची धरणी एक असते आणि करणी एक असते. आपल्या नावाचा कधी विचारच करायचा नाही. त्यांचं नाव सार्थ आहे, त्यांच्या नावात अर्थ आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी आणले. आणि आमच्या सर्वांसाठी जर ज्ञानोबारायांचा विचार केला तर आमच्या सर्वांसाठी मार्गदर्शक म्हणून एक खूप मोठे वैष्णव आणि खूप मोठे भक्त म्हणून आमच्या पुढे उभे आहेत ज्ञानोबाराय. विठ्ठल वैष्णवांचा विचार केला तर वैष्णवामध्ये मुकुटमणी कोण असेल ते ज्ञानोबाराय. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानोबारायांचा विचार केला तर ज्ञानोबाराय आपल्या सारख्या मोठ्या अगदी अगदी मोठे आहेत. आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. भक्तीच्या वाटेवर कसं चालावं, भक्ती कशी करावी ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगावं. सर्व साधू संत मंडळींनी आपल्याला भक्ती सांगितली. ज्याच्याकडे योग आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, तो महात्मा जगाला भक्ती शिकवण्यासाठी माझे जीवेचे आपले
भक्ती शिकवण्यासाठी ज्ञानोबा माझे जीवीची आवड पंढरपुरा नेल गोडी पंढरपुरा नेल गोडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले. मला सांगा ज्ञानोबारांना योग अवगत होता, ज्ञानोबारांना ज्ञान संपद केले. ज्ञान संपादन करणे म्हणजे मोक्षच प्राप्त करणं. जे मोक्षाच्या पलीकडे गेलेले आहेत, मोक्षच स्वतः मोक्ष प्राप्त करून गेले, मोक्ष स्वरूप होऊन गेले, भगवान परमात्म्याच्या स्वरूपात लीन झाले, ते स्वरूप प्राप्त करून घेतलं. त्यांना परत बाकीचं काय करण्याची गरज आहे का? पण आमच्या सर्वांसाठी ज्ञानोबारायांनी हातामध्ये गुढी घ्यावी, पताका घ्यावी आणि पंढरीची वाट चालावी आणि आम्हाला सांगावं हीच एक मोक्षाची वाट आहे. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन काय असेल तर हेच आहे. सोपे वर्म आमा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. काय महाराज गोड वर्णन केलं तुकोबारायांनी. म्हणून ज्ञानोबाराय योगी आहे, ज्ञानी आहेत आणि भक्त आहेत. त्यांची भक्ती सामान्य नाही महाराज, सामान्य नाही आणि एका युगातील नाही. सर्व संतांचा विचार केला तर संतांची भक्ती एका जन्मातली नाही. आपल्याला प्रमाण देता येईल जगद्गुरु तुकोबारा सांगतात जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, त्या सर्व बरोबर तुकोबारा होते महाराज. ज्ञानोबारांचा विचार केला त्या काळामध्ये भगवान परमात्म्याच्या बरोबर असताना काला वाटण्याचं काम ज्ञानोबारांनी केलं. भगवान परमात्म्या बरोबर काला वाळवंटामध्ये होत्या. भगवान परमात्म्याने काला वाटला. कुठं वाटला काला? कुठं? पंढरीच्या वाळवंटात, द्वारकेत. भगवान परमात्मा गायी घेऊन चरायला गेल्यानंतर रानामध्ये सर्व गायी घेऊन जावं, सर्व गोपाळांना घेऊन जावं आणि गोपाळांना घेऊन गेल्यानंतर या ठिकाणी काला करावा. तोच काला वाटण्याचं काम स्वतः ज्ञानोबारायांनी करावं. त्या काळात काला वाटला ज्ञानोबारायांनी आणि परत तो काला तिथंच मर्यादित होता. परत देवाला हे करता आला नाही काला. तो काला आज देवाने ठरवलं तरी करता येणार नाही. तोच काला पुन्हा एकदा सर्व संत सभेमध्ये वाळवंटामध्ये सर्व संतांना एकत्रित केलं. त्या काळामध्ये ज्ञानोबारायांसारखी क्रांती दुसरी कोणी केली नाही. कधी कधी असं वाटतं महाराज, कधी कधी मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये 18 पगड जातीचे संत तयार झाले, पण त्या काळामध्ये त्यांना तसा कोणाचाही विरोध झाला नाही. ज्ञानोबारायांसारखा महात्मा तुकोबारायांच्या घरी जाऊन सर्व संत मंडळी सहित पंक्तीला बसतात, तिथे विरोध नाही. त्यानंतर 600 वर्षानंतर 650 वर्षानंतर तुकोबाराय त्या काळात जन्माला आल्यानंतर समाजाच्या प्रत्येक गोष्टीकडून तुकोबारांना विरोध झाला. प्रामुख्याने कुठून झाला आपल्या सर्वांना. म्हणून तर त्या काळामध्ये मिळालेली मांदी वैष्णवांची, म्हणून विरोध नाही. आणि इथे एक आहे, अनेक आपल्याला तर्क वितर्क त्याच्यामध्ये सापडतात. असो, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने काला केला. भगवान परमात्म्याबरोबर काला वाटण्यासाठी ज्ञानोबा होते. तोच काला सर्व संतांना एकत्र करून वाळवंटामध्ये एकच टाळी झाली. चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळा सिलाया वाटी. म्हणजे एका जन्मातील भक्ती नाही. नामदेवराय याचा निर्वाळा देत असून अशाच प्रकारचा एक अभंग आहे. जन्म जन्मी आम्ही जन्म
आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मीच्या सायासे विठ्ठल सापडला पुंडलिका, बहुता सुकृताची जोडी. एका जन्मातली भक्ती नाही महाराज, अनेक जन्मांतरातून एक चालत आलेली भक्ती. आणि एका जन्मातल्या भक्तीमध्ये देव प्राप्त होणं सहजासहजी सोपं नाही महाराज, सोपं नाही महाराज. याच्यासाठी अनेक जन्मामध्ये भक्ती करावी लागते. तुकोबारायांच्या अवताराची कारणमीमांसा सांगत असताना तुकोबारायांचे अवतार अगदी 4 युगामधले सांगितले. महाराजांचं एक प्रमाण आहे, निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तै, वानर गोवळ गाई, सवे घेऊनी फिरत असे. अवताराचा विचार करत असताना जनाबाईंनी सुद्धा आपल्या अवताराची कारणमीमांसा सांगताना 4 अवतारामध्ये सांगितली. नामदेवराय सांगतात, मी सुद्धा सर्व संत जसे जन्मोजन्मांतरामध्ये देवाबरोबर राहिले ना, तसंच चौयुगाचा जन्मोजन्मी असो, चौयुगाचा भक्तनामा असो, जे जे झाले अवतार या सर्व प्रमाणातून एकच सिद्ध होत आहे, संत महात्मे देवाबरोबर जेवढे अवतार झाले, किती अवतार झाले सांगताच येत नाही. अवताराच्या राशी जेवढे अवतार झाले तेवढ्या बरोबर आम्ही आहे. बघा, देवाने अवतार घेतल्यानंतर देवाबरोबर देवाच्या अर्धांगिनी कुठल्याच अवतारामध्ये मागे राहिली नाही, कुठल्याच अवतारामध्ये मागे राहिली नाही. संत म्हणून अवताराला आल्यानंतर सुद्धा संत पदाला भगवान परमात्म्याने संत रूपाने अवतार घेतल्यानंतर सुद्धा लक्ष्मी मागे राहिली नाही, मागे राहिली आलीच त्यांच्या बरोबर, येऊनच राहिली. कधी कधी असं वाटतं भक्ती काय आहे, ही भक्ती देवाला सुद्धा कळाली नाही. देव प्राप्तीसाठी केली जाणारी क्रिया जी भक्ती, ती देवाला सुद्धा याची अजून गोडी काय आहे ती कळाली नाही. देव म्हणतात, संत महात्मे माझ्या चरण सुखामध्ये लीन आहेत सतत, रत आहेत सतत. काय त्यांना सुख मिळत असेल माझ्या चरणामध्ये, काय सुख मिळत असेल? एकदा भगवान परमात्म्याने चरणाचं सुख काय आहे पाहण्याचा प्रयत्न केला. राण्या वगैरे कोणी नसताना भगवान परमात्मा पलंगावर झोपले आणि आपल्या पायाचा अंगठा तोंडामध्ये घालून पाहिलं. मिळालं का सुख? नाही मिळालं. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव सांगू का नाही तुझं? ते सुख फक्त संतांना माहिती आहे. आणि हे सुख घेण्यासाठी ते सुख असणार, जन्मोजन्मामध्ये ते सुख भोगण्यासाठी संत महात्मे देवाबरोबर राहील.
देवालाही कधी कधी असं वाटलं हे भक्तीचं सुख पाहिजे असेल ना तर आपल्याला संतच झालं पाहिजे. कारण भक्तीचं सुख घेण्यासाठी देव हे अवच्छेदक चालत नाही, तिथून खाली यावं लागतं, खाली यावं लागतं, संतत्व पदाला प्राप्त व्हावं लागतं. आणि एकदा का संत नावाचं अवच्छेद प्राप्त करून घेतलं की मग भक्ती सुख मिळतं. ते भक्ती सुख बाकी कोणाला मिळत नाही महाराज. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो, भगवान परमात्माच भक्ती सुख घेण्यासाठी या ठिकाणी आली, संत रूपाने आली. प्रवचनामध्ये मी हा विषय थोडासा मांडला होता. नाथरायांचा विचार केला, भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार. तुकोबरायांचा विचार केला, कोण आहे तुकोबरा? तुकिता तुलनेश ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेश. तुकोबरा कुणाचे? कुणाचे अंश आहे? भगवान परमात्म्याचे. देवच आला भक्तीचं सुख घेण्यासाठी. तुकोबरायांचा विचार करा, नाथरायांचा विचार करा, नामदेवरायांचा विचार करा. नामदेवराय तरी का आपल्या सर्वांच्या पाठातील प्रमाण देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. पण देवते संत, संत का झाले याचं कारण पाहायचं झालं तर हे भक्ती सुख भोगण्यासाठी. तेच ज्ञानोबरांचा विचार केला तर लोपली ज्ञान जोगी इथं निघाती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबरांचा विचार केला तर तोच अवतार, तोच महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार, सदाशिवाचा अवतार, ब्रह्मा सुपान तो झाला, आदिशक्ती मुक्ताबाई. हे सर्व घ्यावया भक्ती सुख, पांडुरंग अवतार. घ्यावया भक्ती सुख, पांडुरंग अवतार. करोनिया तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. जय जयादी भक्तराया जीव लगा नामया. काय नामदेवरायांचं आरतीमध्ये वर्णन करत असताना परिसा भागवत वर्णन करतात. घ्यावया भक्ती सुख असो. तोच भगवान परमात्मा संत रूपाने येत असेल तरी संत महात्मे या अवच्छेदकावरती आल्यानंतर, या पदावरती आल्यानंतर भक्ती सुख काय आहे हे प्राप्त झालं. संत महात्मे ते भक्ती सुख असणार, ते भक्ती सुख भोगण्यासाठी, भक्ती सुख भक्ती प्रेम भोगण्यासाठी जन्मोजन्मांतरामध्ये ते सुख भोगण्यासाठी आले. म्हणून नामदेवराय सांगतात, मीही माझ्या जीवनामध्ये जेवढे अवतार झाले, भक्त प्रल्हादाचा अवतार असो, अनगदाचा अवतार असो, उद्धवाचा अवतार असो, आणि या काळामध्ये नामदेवरायांचा अवतार असो, या काळामध्ये आम्ही फक्त भक्तीच केली. आम्ही भक्ती देव जोडण्यासाठी फक्त भक्तीच केली. याचा निर्वाळा स्वतः नामदेवराय देवापुढे देत आहेत. काय म्हणतात नामदेवराय? जन्मोजन्मी आम्ही जोडी
नामदेवराय सांगतात, जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती, तिने तुझी प्राप्ती झाली देवा. मला सांगा, नामदेवराय बोलतात हे देवा पुढे बोलतायत, म्हणजे बहुतेक दोघांमध्ये काहीतरी संवाद झालेला असावा, काहीतरी संवाद असावा. काय झालेला आहे संवाद? नामदेवराय भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस चिंतन करत होते. नामदेवरायांचं आणि देवाचं सौख्यत्व किती आहे, अनेक उदाहरणामध्ये मधून आणि अनेक प्रमाणामधून आपल्याला ते सिद्ध करता येईल. जाता जाता एक प्रमाण देऊन जातो. नामदेवराय रावळामध्ये आल्यानंतर ना किती गर्दी असेल मंदिरामध्ये, तर ती गर्दी बाजूला सारून भगवान परमात्मा पहिल्यांदा नामदेवरायांकडे जायचे. नामाजाचा रावळ असे, देव बोले आदित्य असे, अगोदर नामदेवरायांशी बोलावं. इतकं सौख्यत्व, इतकं प्रेम. एक दिवस निवांत वेळ आहे आणि निवांत वेळेत नामदेवराय मंदिरामध्ये आल्यानंतर देव नामदेवरायांपाशी गेलेत. नामदेवरायांना बोलतात, नामा, माझ्या मनात कधी कधी अशी शंका येते, अरे ज्याच्या नखाच्या गोंडाळा झाल्या, ज्याची दाढीची केस पाताळापर्यंत गेली, ज्याचं आयुष्य असणार हजारो वर्ष तपश्चर्येमध्ये गेलं, त्यांना मी कधी मागं पुढे त्यांच्याकडे कधी स्वप्नात पण गेलो नाही, त्यांच्या ध्यानात पण कधी गेलो नाही. योग्याची या मानसी मुरुडणी जाय किंवा योगियाच्या ध्यानी ध्याताना थोडशी तो आम्हापाशी मागे पुढे. योग्यांना दुर्लभ असणारा मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या मागं पुढं फिरतोय. काय सांगावं? नामदेवरायांनी घरातून देवाला ढकलून द्यावं पुढं आणि दरवाजा लावत सरू मागच्या दरवाजाने देवानं उभं राहावं. नामदार काय करतोय? दरवाजा लावत होतो, अरे लावतो दरवाजा, पण मागच्या दरवाजाने देव आली ना परत. काय प्रेम असावं. आणि संतांची भक्ती अनुकूल परिस्थितीतली नाही, प्रतिकूल परिस्थितीतली. कुणाची बरं, ज्ञानोबरायांची असो, नी पासून नी पर्यंत, बरं का, नी पासून नी पर्यंत सर्व संतांची परिस्थिती नी पासून म्हणजे निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत सर्वांची परिस्थिती संत महात्म्याची तीच आहे. नामदेवरायांचा विचार केला तर सुंबाचा कर थोडा रक्ताची कंबोटी नामबाळ वळते सुंबाचा कर थोडा रक्ताची
मुंगोटे नामा वाळवंटे कीर्तन करीतो. याही परिस्थितीमध्ये आपल्याला सर्व अनुकूल आहे म्हणून आपल्याला भक्ती जमत नाही. भक्ती अनुकूल परिस्थितीमध्ये भक्ती करताच येत नाही येत करता. ती फक्त नाथांना जमली, इतर कोणाला जमली नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये नामदेवरायांनी सर्व संत मंडळींची भक्ती केली, जन्मोजन्मामध्ये ती भक्ती केली. ते विचारतात नामा, तुझ्या हातातून नैवेद्य खावा, तुझ्याकडून दूध प्यावं, तुझ्यासाठी मंदिर फिरवावं, हे मी तुझ्यासाठी केलं ना. कुणासाठी केलं? तुझ्यासाठी केलं. हो, माझ्यासाठी. का बरं केलं असेल? ओळख बरं नामा. देवाचं मनोगत नामदेवरायांच्या लक्षात आलं. बहुतेक देवाला असं वाटतंय की माझ्यामुळंच हे श्रेष्ठत्व आहे, माझ्यामुळं हे सर्व नामदेवरायांचं श्रेष्ठत्व तयार होत आहे. हे कुठं लक्षात आल्यानंतर ना नामदेवराय सांगतात, देवा तुझं मनोगत मला माहिती आहे, तुझं मनोगत मला माहिती आहे. पण ऐक, तू योग्याच्या ध्यानामध्ये येत नसणारा आम्ही तुला आणला, आम्ही आणला. आणि खरं सांगा, कुणी आणलं बरं देवाला? आणिला ही रूपाबळी करुणी खळी हरिदासी. रूपाला त्यांनीच आणलाय, रंग त्यांनी दिला, रूप त्यांनी दिलं. म्हणून तर संत हे धाडस करतात, देवा नीच रंग आणि रूपच नाही दिलं तर आशीर्वाद सुद्धा आम्हीच देतो तुला. काय धाडसाने बोलणं असेल महाराज. हा घे माझा आशीर्वाद, तुला नांदायचं झालं तर आमच्या आशीर्वादाने नांद. देवाचं मनोगत ओळखल्यानंतर मग नामदेवराय सांगतात, देवा आमच्या पुढं माग पुढं फिरण्यासाठी बऱ्याच निवडणुका लावाव्या लागल्या. कधी पडावं लागलं, कधी निवडून यावं लागलं, पण त्या पदापर्यंत जाता आलो नाही. जेव्हा सारं संघटित झालं, सर्व संघटित केले, बहुमतात आलो आणि मग पदावर आलो. सोपं नाही. कधी कधी इकडून चार, कधी कधी तिकडून चार, कधी तिकडून चार त्रिकोण करून होईना, परंतु काहीतरी सायास करावे लागले. ते सायास सोपे नव्हते महाराज. नामदेवराय सांगतात, तुझ्यासाठी सायास एका जन्मामध्ये केली नाही. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, तिने तुझी प्राप्ती झाली देवा. त्याच्यामुळं तुझी प्राप्ती झाली, त्याच्यामुळंच तू आमच्या माग पुढे आहे, आमचे कामधंदा करतोस. नामा, खरंच जन्मोजन्मांतरामध्ये तू भक्ती केली आहेस, जन्मोजन्मामध्ये तू भक्ती करत आलायस. एक सांगू का नामा, रात्रंदिवस भक्ती केल्यामुळंच मी तुला प्राप्त झालो. म्हणून मी सांगतोय, या भक्तीच्या जोरावरती मला प्राप्त करून घेतलं ना. आता मी म्हणतोय, अजून तुला काय पाहिजे असेल तर माग. आता काय पाहिजे असेल तर माग. इथून बाटी माग तर भरपूर अशा प्रकारचे तू कष्ट केलेत माझ्यासाठी, माग काहीतरी. आता संत आणि मागणं हा कुठल्याही लांबपर्यंत संबंधच नाही महाराज. काही मागणे अनुचित. तुकोबाराज सांगतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी दिगजिने त्याची. हात पसरल्यानं त्याचं जीवन ढीग आहे. महाराज तुकोबाराय असे बोलतात, पण त्याच गाथ्यामध्ये तुकोबारायांची कितीतरी अभंग आहेत की ज्याच्यामध्ये तुकोबाराय मागतायत. मग तुकोबाराय दुटोपी बोलतायत का? नाही महाराज. याच्यासाठी आपल्याला स्वतंत्र चिंतन करावं लागेल. माग म्हणतायत. माग म्हणल्यानंतर ना संत महात्म्यांनी मागावं काय? एक तर संत महात्मे मागत नाही. एक 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये येतात. का बरं मागत नाही? पहिली गोष्ट,
मागणं अनुचित आहे. दुसरी गोष्ट, आमच्या वडिलांची परंपरा आहे, मागायचं नाही. आणि तिसरी गोष्ट असे आहे, मागणं आमच्या जीवनामध्ये कधीच संभव होणार नाही, कारण आम्हाला कमीच नाही. आमच्याकडे काय होऊ नये. आम्हाला नामदेवराय तर सांगतात, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आहे. आणि ज्याच्या घरी नित्य दिवाळी आहे त्याला मागायची गरज नाही. अनेक आपल्याला शंका घेता येतील, अनेक गोष्टींनी मागणी कशी संभवत नाही ही सांगतात. एक, आमचं संतत्व आम्हाला आड येत आहे, कारण संत पदाला प्राप्त झालेला कधी हात पसरत नाही, मागत नाही. दुसरी गोष्ट, आमच्या कुळाचा शिष्टाचारच असा आहे की तिथं मागूच नाही हे सांगितलेलं आहे. आणि आम्हाला देणारा तूच आहेस, भरपूर आमच्याकडे आहे, म्हणून मागणी संभवत नाही. तरी सुद्धा देव म्हणतात, मग बाबा, अरे आतापर्यंत या सर्वांनी भक्ती केली, त्याचं ओझं डोक्यावरती घेऊन आतापर्यंत फिरतोय. कधीतरी माझा विचार करा, कधीतरी या डोक्यावरचं खाली उतरलं पाहिजे थोडं तरी. नामदेवराय सांगतात, तुला खूपच आग्रह आहे ना, मागतोच. आता काय मागतो? नामदेवराय सांगतात, मला द्यायचं असेल ना, मनसी काही मागा याची देगा पांडुरंगा. काय काय मागता नामदेवराय? देवा देणारच ना? हा, मला वचन दे. दिलं वचन, माग. आता नामदेवराय सांगतात, मागतो मी. काय काय मागितलं नामदेवरायांनी? भक्ती प्रेम नामदेवराय सांगतात, द्यायचेच ना तर हे दे, हेच दे. भक्ती प्रेम सुख देवुनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. या कलियुगामध्ये देवाला आपुलं करण्यासारखं सोपं एक साधन आपल्या हातामध्ये.
एवढं एकच. कुठलं साधन आहे? भक्ती नावाचं साधन. आता योग, या ध्यान, धारणा, जप, तप, अनुष्ठान याने देव आपल्याला प्राप्त होईल कलियुगामध्ये? अजिबात नाही. मग सोपं साधन काय? भक्ती हे स्वतंत्र साधन आहे आणि भक्ती या साधनाला स्वतंत्र फळ आहे. विठ्ठल म्हणून भक्ती केली तर सोपी आहे, नाहीतर अवघड आहे. दोन्ही प्रमाण आपल्याला माहिती आहे. भक्ती तो कठीण, भक्ती पण बहु सोपा. जर साधली भक्ती तर भगवान परमात्म्याला आपल्या पर्यंत घेऊन येते. भक्तीचं साधन असं आहे महाराज. भक्ती एक स्वतंत्र अशा प्रकारचं साधन आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये 84 प्रकारचे सूत्र आले. सर्वात सोपं, गोपिकांनी आपल्याला भगवान परमात्मा आपलासा कसा केला ती अगदी सोपी अशा प्रकारची भक्ती नारद महर्षी सांगतायत. यथा व्रज गोपिकांना, याच्यापेक्षा सांडिल्य ऋषींची असेल, गर्गाचार्यांचे अनेक सूत्र त्या ठिकाणी सांगितले, पण नारदजींनी हे सूत्र मात्र महत्वाचं वापरलं. नारदजींचं एक भक्तीचं स्वतंत्र सूत्र अशा प्रकारचं. भक्ती एक स्वतंत्र अशा प्रकारची साधन आहे आणि या साधनाच्या बरोबर भगवान परमात्मा जवळ करता येतो. जवळ करता येतो. एक सांगू का तुम्हाला, या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याला मोजण्यासाठी कुठलंही साधन नाही. कुठल्याही साधनाने मोजता येत नाही. मग मोजताच येत नाही का? येतो ना, मोजता येतो. फक्त एवढेच साधन आहे. भक्तीची आमापे मोदितो सांगता भक्तीची आमापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. म्हणून बऱ्याच ठिकाणी महात्म्यांनी हीच प्रार्थना केली देवाकडे. देवा, आम्हाला धन वित्त काही नको आहे, दुसरं काही नको आहे. नातरांची केवढी गोड गोड मागणी आहे. भक्ती प्रेम सुख, भक्ती प्रेमाची व्याख्या केली. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अनुभव नित्य नवाता या माझे. प्रेम सुख दे. गाडी डेपोतून सुटताना उशिरा सुटली, ड्रायव्हरची चूक नसते. पण शहाणा ड्रायव्हर आणि परत डेपो मध्ये गाडी टायमिंगला आणून ठेवावं लागते. विठ्ठल इथं सांगायचं नाही कंडक्टर उशिरा आले काही, बरं का. महाराज सांगतात भक्ती प्रेमाशिवाय समाधान नाही. महाराज, भक्तीशिवाय समाधान नाही. आणि भक्ती सोपी आहे, अगदी सोपी आहे. फक्त करा. भक्ती केली की तो तिथंच आहे. इतर साधनामध्ये भगवान परमात्म्याला बोलवावं लागतं. भक्ती साधनामध्ये तो तिथंच आहे. कोठे नका पाहू
हरी कथा तेथे अवस्थेचा सापडे. काही करायची गरज नाही महाराज. नुसती हरिकथा इथं करत आलो तर इथं सुद्धा संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे तेथे असे माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. फक्त हेच करा. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे सुखे येतो घरा नारायण. त्याच्यासाठी ठाई येतं पैसोने. काय कुठे जावं लागत नाही. कुठेही जावं लागत नाही. काही करावं ठाई इथं बसूनच करावं लागतं. फक्त इथं बसता आलं पाहिजे. इथं बसता आलं पाहिजे. कलियुगामध्ये आमचे गुरुजी नेहमी सांगायचे ज्याला चंचलपणा कमी करता आला त्याला भक्ती साधते. विठ्ठल देवाने सांगितलंय हा चंचलपणा माझ्यामध्ये असल्यामुळं तर मला तो प्राप्त होत नाही. मग चंचलपणा केल्याशिवाय हे होणार नाही. जीवनामध्ये कलियुगात जास्त काही आलो नाही तर चंचलपणा कमी करून देवाचं ध्यान धरणा. महाराज सांगतात खाईचं बैसुनी करा एकचित्त. आणि आपल्याला एका जागेवर बसता येत नाही महाराज. आपण एका जागेवर बसल्या किती आसनं करतो. हा माणूस हे ऐकून हसतो महाराज. जमतच नाही. कलियुगामध्ये हे ठरलेलंच आहे. आता कोरोना नंतरचा काळ असा आहे कीर्तन सुद्धा पूर्वी क्रिकेट कसोटीचं होतं कुणासाठी त्यांच्यासाठी बी होतं पाहणाऱ्यासाठी होतं. कारण ती कसोटी चालायची 4-4, 5-5 दिवस. कधी आउट होतोय कधी 2-2 दिवस आउट होत नव्हते. मग ते पाहणाऱ्याची कसोटी आणि खेळणाऱ्याची कसोटी होती. आता ती कसोटी संपली महाराज. आता तिथं आला 2020चा जमाना. 2020 आता कीर्तनाचं तसंच झालंय. पूर्वीचे आप्पा सांगायचे पूर्वीची कीर्तन अजूनही मठामध्ये. त्या दिवशी नामदेवरायांचं कीर्तन किती तास चाललं महाराज. 5.5-6 तास कीर्तन चाललं. एकनाथ महाराज नामदासांनी 6 तास कीर्तन केलं नामदेवरायांच्या समाधी सोहळ्यात. 6 तास कीर्तन. आपण 6 तास करायचो. करणाऱ्यामध्येच अवसर नाही. बाकी तुझं काय भक्ती सोपी आहे आणि भगवान परमात्मा लवकर आकळण्याचं साधन आहे. म्हणून करा हरी भक्ती परलोकी काम सोडविल यमापासून. या भक्तीचे अनेक फायदे आहेत. म्हणून भक्ती करा. भक्ती केल्यानंतर भगवान परमात्मा आपल्या सर्वांना प्राप्त होतो. इतरांनी तत्वता नोंदवे. इतर साधनाने आपल्याला तो घेता येत नाही, प्राप्त करता येत नाही. म्हणून महाराज सांगतात हे मला दे. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी ठेवे आपुले चरणी जन्मोजन्मी. नामदेवरायांनी हे मागत असताना नामदेवरायांना वाटलं हे मी मागतोय आणि मागितल्यानंतर देवाला असं वाटेल आता नामदेवरायांनी मागितलं म्हणजे हे बहुतेक आतापर्यंत केलेले जे भक्ती आहे आतापर्यंत हे सर्व केलेलं आहे ना याच्यावरतीच मागताय. नामदेवरा सांगतात देवा तुला वाटत असेल एक तर मागत नव्हतो तू सांगितलं म्हणून मागितलं. पण एक सांगू का देवा आमची आतापर्यंतची भक्ती आहे पूर्वीपासून जन्मोजन्मांतरामध्ये जी भक्ती केली ती निर्धाराची केली आणि निश्चयाची भक्ती केली. पहिला अवतार भक्त प्रल्हादाचा. काय निर्धार होता देवाच्या नामस्मरणाच्या बाबतीमध्ये. नामदेवरायांची एक खूबी सांगून जातो तुम्हाला. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधना सांगितली. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान असेल जप असेल यज्ञ असेल याने देवाची प्राप्ती पूजा असेल याने देवाची प्राप्ती होती. पण नामदेवरायांचा विचार करा 4 युगामध्ये नामदेवरायांनी फक्त भक्तीच केली. विठ्ठल विठ्ठल. काय केलं महाराज. भक्त प्रल्हाद अवतारामध्ये काय केलं. नामस्मरण केलं. नारायण नारायण नारायण. दुसरं काय केलं महाराज.
चला पुढच्या अवतारामध्ये राम अवतारामध्ये काय केलं तेच केलं. अनगत रूपामध्ये जय राम श्रीराम श्रीराम जय राम जय राम श्रीराम श्रीराम जय राम. पुढच्या अवतारामध्ये तेच केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. पुढच्या अवतारामध्ये काय केलं पुढच्याही अवतारामध्ये तेच केलं. गोविंद गोविंद मना लागल्या छंद गोविंद गोविंद. बस याच्यापेक्षा दुसरं काहीच केलं नाही. म्हणून तेच ते आतापर्यंत या सर्व अवतारामध्ये कष्ट होते तरी सुद्धा त्या अवतारामध्ये आम्ही भक्ती केली. मग आता सोडणार नाही. निर्धाराची आणि निष्ठेची भक्ती असल्या कारणाने नामदेवराय सांगतात की भक्ती तुला वाटत असेल हे मागणं फुकाटचं आहे आणि सहज देईल. सहज देण्यासारखं जरी तुला वाटत असेल तर आमची भक्ती सहज याची नाही तर ही निष्ठेची आहे आणि निश्चयाची आहे. नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी देवी आपुली चरणी जन्मोजन्मी विठोबा. जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तिने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देवनी चक्र पाणी ठेवे आपुले चरणी जन्मोजन्मी. नामा म्हणे आम्ही पायक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देवनी चक्र पाणी ठेवे आपुले चरणी जन्मोजन्मी. नामदेवराय सांगतात मागणे हे फुकट मागत नाही. त्याच्यासाठी आम्ही निर्धाराची भक्ती करत आहोत कसोटीची भक्ती करत आहोत आणि याच्यावरच तुला मागितलेलं आहे. म्हणून देणार असेल तर हेच दे. हेच कशासाठी मागायचे आपण याचंही आपण थोडंसं विश्लेषण केलेलं आहे. मनामध्ये ही संकल्पना रात्रंदिवस यावी ते आपण भक्ती केली पाहिजे. आपण भक्ती केली पाहिजे आणि त्या भक्तीच्या जोरावरती त्या भगवान परमात्म्याला आपलं केलं पाहिजे. संसार आपल्या सर्वांना करूशी वाटतोय पण संसार करत असताना संसारामध्ये अनित्यता आपल्याला ठाऊक नाही म्हणून आपण करतोय. काय संसारात नित्यता आणि अनित्यता? नित्य काहीच नाही. महाराज त्याच्यासाठी गोड प्रमाण देत ठाऊकच आहे संसार दुःखाचा चित्तीशीने त्याचा वाहू नये. दुःखाचा आहे मग त्याचं दुःख करू नका म्हणून महाराज सांगतात. आणि ज्याचं दुःख होतं त्याचं दुःख आपण करत बसलोय. म्हणून या सर्वातून वेळ काढून संसारातून वेळ काढून आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलो. संसारातला अमूल्य वेळ निदान घरी असतो तर निदान 10-5 गायांच्या दारा काढल्या असतात. निदान पेरलेली बाजरी तरी खुरपली असते. आता काही राहिलं ना 8 दिवस इकडे गेले माझे. निदान 1-2 एकर आम्ही भिजवून काढलं असतं. ऊसाला दारी दिली असते. पण हे सारं घोटाळा झाला ना. पण त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काय मिळाले याची कल्पना मात्र आपल्याला सुद्धा करवता येणार. एक आहे संसारातलं फळ दृष्ट आहे लगेच दिसणार आहे. लगेच दिसतं आपल्याला. येत आहे 8 दिवस काम करतोय लगेच पगार आहे आपल्याला. या क्षेत्रामध्ये भक्तीच्या क्षेत्रामध्ये महाराज सांगतात रोकडच आहे सर्व पण ते दृष्ट रूपाने आपल्या हातात दिसत नाही. आणि म्हणूनच याला फळ आहे का नाही असं आपल्याला समजतं.
आणि एक सांगू का तुम्हाला, संत महात्म्यांनी फक्त भक्ती करत राहील, फळाची अपेक्षा केली नाही. गीतेचं तत्वज्ञान आपल्या सर्वांना माहिती आहे. गीताही सांगते करत राहा, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु, फळाची इच्छा करू नका. आणि परमार्थामध्ये संसारात इच्छा केल्याशिवाय परमार्थ, संसारात इच्छा केल्याशिवाय संसार होतच नाही. आपल्याला सतत सततची इच्छा वाढत राहणं याला संसार म्हणतात. परमार्थामध्ये तेच फळ त्यांना जे मिळालं होतं तेच आपल्याला आहे. तुकोबारायांना ज्ञानोबारायांना मिळालं तेच फळ आपल्याला मिळणार आहे. पण त्यांनी जी कसोटीने केली तीच भक्ती आपल्याला केली पाहिजे. मग आपल्या हातामध्ये अल्प आयुष्य आहे आणि अल्प आयुष्यामध्ये आपल्याला तो भगवान परमात्मा प्राप्त करायचा असेल ना, तर सर्वात सोपं साधन नामदेवरायांनी जसं मागून घेतलं तेच साधन आपण ज्ञानोबारायांकडे मागावं. याच्यापेक्षा दुसरं साधन आपण मागू नये. तेच साधन मागा. ज्ञानोबाराय तुमच्या दरबारामध्ये रात्रंदिवस चिंतन करत 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 फक्त तुमच्याकडे एक मागणी मागतो, बस तुम्ही त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतला ती भक्ती फक्त आम्हाला द्या, बस. याच्यापेक्षा काही नको आहे. भक्ती हातामध्ये आली म्हणजे देव हातामध्ये आला. मी मगाशी सांगायचं विसरलो, भक्ती साधन असं आहे की त्या साधनावर आपण आरूढ झालो हे लक्षात आलं की देव आपल्याकडे यायला सुरुवात. इतर साधन करत देवाकडे जावं लागतं, देव आपल्याकडे येत नाही. भक्ती हे साधन असं आहे की या साधनावर आरूढ होऊन पुढं निघालो, भक्तीच्या क्षेत्रामध्ये एक पाय पुढे टाकला आपण की 2 पावले भगवान परमात्म्याचे आपल्याकडे असतात. ही भक्ती करत असताना जर कधी भागला शिनला तर तो भगवान परमात्मा भक्ती क्षेत्रामध्ये कडेवर घेऊन आपल्याला वागवतो, पुढं नेतो. जिथपर्यंत तुमची भक्ती आली तिथून पुढे त्याचं काम आहे. म्हणून भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा विचार न करता, अहमत्व न धरता भक्ती करणाऱ्या माणसाला देव लगेच प्राप्त होतो. म्हणून आपणही सर्व कष्ट करणारे मंडळी आहोत. म्हणून आपल्याला तुकोबारांनी एक सवड दिली, तुमची भक्ती सोपी करून देतो. कामामध्ये काम, हातात जमलं, हातामध्ये कृपा असलं तरी राम मात्र कुठं जातो नाही, कुठंच जाणार नाही. दळिता कांडिता जीविता बाईने खाता भांडता कांडता कधी तो भगवान परमात्म्याचं कधीही आपल्याला चिंतन करता येतं, भक्ती करता येते. अशा पद्धतीची आपण सर्वांनी भक्ती केली पाहिजे. आणि ते ज्ञानोबारांकडे हीच भक्ती मागितली पाहिजे, याच्याशिवाय दुसरं काही संसारातलं आपण मागू नये. म्हणूनच संतांचा शिष्टाचार हा आहे की संतांनी हे अभंग लिहिले, देवाकडे मागणी केली, ती स्वतःसाठी नाही. मागणीचे तुकोबारांचे अनेक अभंग दिसतील, नामदेवरायांचे दिसतील, नाथरायांचे दिसतील, ज्ञानोबारायांचे दिसतील. पण जगाला शिष्टाचार कळावा, जगाला मागायचं काय असतं हे कळावं, म्हणून याची निर्मिती. म्हणून संत देवाकडे आपली बाजू घेऊन आपल्याला काय मागावं हे कळावं, म्हणून संत पुढं होऊन मागणं मागतात देवाकडे आणि सांगतात तुम्ही सुद्धा असंच मागणं मागा. कसं मागणं मागायचं? भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी देवी आपुले चरणी जन्मो जन्मी ज्ञानेश्वर. नामदेव दानवाय नामदेव यथामते यथा अवकाश या अभंगावरती थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न केलं. हे चिंतन करत असताना आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय आपल्या सर्वांचे गुरुवर्य काका या ठिकाणी आहेत, ज्यांची आपण कथा ऐकली,
ज्यांची आपण अनेक कीर्तन ऐकली, ते आपल्या सर्वांचे लाडके आणि आम्हाला गुरुस्थानी असणारे तिडके महाराज या ठिकाणी आहेत, गणाते काका आहेत, आधी करून आपण सर्वच या ठिकाणी आहेत. आणि इतर वेळेचं कीर्तन वेगळं. आता नाईलाज मला सुद्धा थोडंसं अगदी जड कीर्तन करता येत नाही. हलकं कीर्तन करताना एखादं सूत्र बिघडलं तर आपलं सर्व सूत्र बिघडायचं, म्हणून सोप्या शब्दामध्ये थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या, नामदेवरायांच्या, तुकोबारायांच्या चरणावरती आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या भगवान परमात्म्याची चरणी ही सेवा समर्पण करू. आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात. दरवर्षी आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीयच आहे. या मी सकाळी सांगून गेलो, ज्ञानोबारायांकडे काय यायचं. पहिली गोष्ट, ज्ञानोबारायांशिवाय, संतांशिवाय आपलं कल्याण कोण करणार नाही, म्हणून संतांकडे यायचं. दुसरी गोष्ट, आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, मी सकाळी सुद्धा बोललो तुम्हा सर्वांना, सकाळी बोललो मी, मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी नांदायला जाते का? नांदायला गेलेली मुलगी आईला भेटण्यासाठी आपल्या सासरचं सर्व काम टाकते आणि सर्व काम टाकून काय करते, आईला भेटण्यासाठी निघते. ज्ञानोबा ही आपली आईच आहे. वर्षातून एक 8 दिवसाचं काम बाजूला टाका आणि भेटायला या. तिला माहिती आहे आईला आता आपल्याशिवाय कोण नाही. त्या मुलीला माहिती आहे आईशिवाय आपल्याला कोण नाही. आपण हा विचार केला पाहिजे, आपल्याशिवाय ज्ञानोबारांना कोण आहे? साधकाचा मायबाप आहे, आपल्याला दुसरं मायबाप कोण आहे? आणि एक सांगू का, आपल्याला तरी ज्ञानोबाराशिवाय कोण आहे? आपल्याला तरी ज्ञानोबाराशिवाय कोण आहे? म्हणून सर्वजण येतात, आपण या आलं पाहिजे. सर्वच येतात, कोण कोण येतं याचा उहापोह करायला स्वतंत्र कीर्तन करू आपण. येणारे ज्ञानोबारा सांगतात येतात, पण कशी येतात? दरवर्षी येतात आणि जाणून येतात. आम्ही नेते आहोत, जाणण्यासाठी या. काही जाणून येतात, काही जाणण्यासाठी या. आणि आल्यानंतर ज्ञानोबाराचं चिंतन, इंद्रायणीचं दर्शन, स्नान, ज्ञानोबाराचं दर्शन, अजान वर्षीच्या सावलीतून गेल्यानंतर आपल्या शरीराची त्रिविध तापाची झाली बोलवण, या पद्धतीचं सर्व होणार आहे. म्हणून आलं ना अलंकापुरामध्ये, आळंदीमध्ये जिथे देवाला विश्रांती मिळते तिथे आपल्याला का बरं मिळणार? मग संसारात तापलेली आपण, संसाराच्या तापे तापलो मी देवा, आपण तापलेलो संसारात कधी श्रम घालवायचा असेल ना आपल्याला, तर आळंदीसारखं ज्ञानोबारांसारखं दुसरं कोणीच आपला ताप घालवणार नाही. म्हणून हे सर्व ताप, दैन्य हे सर्व दूर करायचं असेल तर या आळंदीमध्ये ज्ञानोबारांना हात जोडा, त्यांची मूर्ती निहाळा, समाधी निहाळा, त्यांचे डोळ्यात डोळे घालून पहा काय सुख प्राप्त होतंय, याच्या अनुभूती ज्यांनी त्यांनी बघा. म्हणून या ठिकाणी आपण सर्वच आला. इथून पुढे जाताना मी सकाळी सांगितले त्या पद्धतीने आपण जाताना ज्ञानोबारांना हात जोडून सांगितलं, ज्ञानोबाराय यंदाचा सप्ताह झाला बरं का, पण पुढच्या वर्षी मी येणार आहे, पुढच्या वर्षी मी येणार आहे. येईन म्हणायचं नाही, येणार आहे. मग ज्ञानोबाराय वर्षभर आपली काळजी करतात, अरे हा पुढच्या वर्षी आपल्याकडे येणार आहे. दुसरी गोष्ट, वर्षभर ज्ञानोबाराय आपली वाट पाहतात. गेल्या वर्षी आला होता तसा माझा भक्त, माझा जीवलग मला भेटायला येईल. या न्यायाने आपण सर्वांनी ज्ञानोबारांना हात जोडून विनंती करायची, ज्ञानोबाराय पुढच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी सप्त्याला येणार, पारायण करणार, रात्रंदिवस अगदी 8 दिवस पंक्तीत, काही काळजी नाही, प्रदक्षिणा करणार, तुमचं दर्शन करणार आणि भक्तीचा आनंद भोगणार. बस हेच करायचंय आणि हेच करण्यासाठी आपण आलेलो आहोत. फक्त आता काय थोडीसा वारा लागले म्हणून भरकटलो, आता परत जागेवर ज्ञानोबारायांची सावली मिळाली
दादांनी आपल्याला वाट दाखवलेली आहे. वाट जावी त्याच्या पुण्य नाही पार. घरती उपकार आणि गणित त्यांनी आपल्याला मार्ग दाखवून दिलाय. आता त्या मार्गाधारे वर्तावे याने झालं. आता त्या मार्गाने आपण चला आणि आपलं अत्यंतिक अशा प्रकारचं कल्याण करून आपण सर्वांनीच घ्यावं अशी आशा बाळगतो. आणि भगवान परमात्म्याकडं ज्ञानोबायांकडं हेच मागणी मागतो की देवा, अंतकरणामधील दुर्बुद्धी दूर होऊन तुझ्याविषयीचं प्रेम अंतकरणामध्ये निर्माण करून त्या भगवान परमात्म्याकडे जाण्यासाठी तूच भक्तीच्या रूपाने सहाय्य कर. बस एवढंच कर, बाकी काही करू नको. ज्ञानोबा आपल्याला हा मार्ग निश्चितच दिलेला आहे, देतील आणि देवापर्यंत नेतील. म्हणून झालेली सेवा आपल्या सर्वांच्या हृदयात भगवान परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी समर्पण करतो. ही सेवा करत असताना आपण सर्वच मंडळी अगदी गेली 8 दिवस या ठिकाणी राबतायत. आता नामोल्लेख करायचा तर कोणाचा करायचा, कारण सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. लांबून आलेली सर्वच मंडळी, आपण सर्वच आदरणीय मंडळी या सप्ताहासाठी आलेले, ज्यांनी पंक्ती दिल्या, ज्यांनी इथं झाडलोट केली, ज्यांनी इथं पूजा केली, ज्यांनी पारायण केलं, ज्यांनी भजन केलं, ज्यांनी प्रदक्षिणा ज्ञानोबाचं दर्शन नुसतं अलंकापुरीमध्ये नुसते प्रदक्षिणा केली, फिरला ना तरी सुद्धा त्याला भरपूर पुण्य मिळालेलं आहे. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही आता जशा पंक्ती दिल्या पुढच्याही वर्षी तशाच पंक्ती आपल्याकडून मिळणारच आहे. ही सर्व मंडळी अगदी गुलबर्ग्यावरून ही मंडळी येतात. आपण तर जवळ आहोत महाराज. गणाते काका असतील, इथे काका असतील, कीर्ते महाराज असतील, कोळी नाना असतील, आणि खरं या सप्ताहासाठी ज्यांचं उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन गेल्या वर्षी आम्ही काकांच्या खोलीमध्ये भैयाला सांगितलं होतं. आता ही दोरा तुम्हाला सांभाळायची. त्यांचा अनुभव असा आहे की दिंडी उत्तम प्रकारची झाली आणि सप्ताह पंढरपूरचा उत्तम झाला, दिंडी उत्तम झाली. हाही सप्ताह दादांच्या कृपाशीर्वादाने, समर्थ सद्गुरू धोंडूपंत दादांच्या कृपाशीर्वादाने, ज्ञानोबांची आपल्या सर्वांकडून सेवा झाली, उत्तम प्रकारची सेवा झाली. हीच सेवा अव्याहतपणे इथून पुढेही चालू राहणार आहे. याच्यासाठी या ठिकाणी आपण सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि विनंती करतो, पुढच्या वर्षी असंच या सप्त्यासाठी या ठिकाणी विठ्ठल जय जय